फर्स्ट टाइम आपण वोट करणार आहोत. फर्स्ट टाइम आपण वोट करणार आहोत. लाईफचं माझ्या फर्स्ट वोट. तर कोणाला करतोय बघूया चला. तर फायनली आपण तयारी केली आणि चाललोय आता वोट करायला. आणि आता बघूया कोणाला करतोय ते तर आपण तुम्हाला सांगणार नाही आहोत. आपण बघूया हे सगळेजण आपल्या सहमताने करणार आहेत आपल्यासोबत की कोणाला वेगळ्याला करणार आहेत ते. नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आपण उठलोय बरोबर सकाळच्या 7 वाजता. आपल्या डंपरला डिझेलचं पेमेंट वगैरे द्यायचं होतं त्यासाठी, आणि अजून छोटंसं काम होतं, ब्लॉग वगैरे एडिट करायचं होतं त्यासाठी आपण लवकर उठलो. आज रात्री 3ला झोपून सकाळी 7ला उठलोय. आणि आता मस्तपैकी आपलं काम आटपलंय. ब्लॉग पण एडिट झालाय. बाहेरच बसून इथेच बसून आहे बघा, सिम्बाजवळ बसून ब्लॉग एडिट केला आपण. आणि त्यानंतर आता अपलोड करणार आहोत. तुम्हाला थोड्या वेळाने दिसेलच ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला उद्या दिसणार आहे. तर आज आहे इलेक्शन. फर्स्ट टाइम आपण वोट करणार आहोत. फर्स्ट टाइम आपण वोट करणार आहोत. लाईफचं माझ्या फर्स्ट वोट. तर कोणाला करतोय बघूया चला. तसं तर आपण 18 वर्ष झालेली तेव्हाच वोट केलं पाहिजे होतं, पण आपलं वोटिंग कार्ड आत्ता आलंय त्यामुळे आपण फर्स्ट टाइम वोटिंग करणार आहोत. आणि ते सुद्धा 2025 मध्ये गेले, मला वाटतं 7 वर्षानंतर. 2024 मध्ये 7 वर्षानंतर. तशी तर मला झोप भरपूर येते, पण विषय काय माहिती आहे, आपण झोपू शकत नाही कारण हॉटेलवर जायचं आहे म्हणून. पण यानाला मी म्हटलंय का 3 वाजेपर्यंत आंघोळ करून तू ये कशाही परिस्थितीत, कारण माझे डोळे बरोबर बंद व्हायला लागलेत. आणि मी सकाळी बरोबर 7-8 वाजता असं काहीतरी उठलोय. 7 वाजताच उठलोय मला वाटतंय. हो 7 वाजता. मला ऍक्च्युली आठवत का नाही, कारण मी घड्याळ बघितलं नव्हतं. मी डायरेक्ट 8:30-9 वाजता घड्याळ बघितलं त्यामुळे. तर 7 वाजता आपण उठलोय त्यामुळे माझी झोप पुरी झाली नाही. रात्री मी 3-3:30ला झोपलो आणि 7 वाजता उठल्यानंतर काय झोप पुरी होणार तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता पहिला हॉटेलची कामं आटपूया आणि नंतर घरी येऊन आराम करूया आणि त्यानंतर पुढच्या दिवसाचं पुढे बघूया आपण सगळं कसं काय ते. आता आपण हॉटेलवरती चाललोय बघा. नाश्ता पण केला नाही मम्मीने बघा, डब्यात भरून दिलं नाश्ता आपल्याला. आता एवढ्या मेहनतीने बनवलंय म्हटल्यावर तिने सांगायला लागली का एवढ्या मेहनतीने बनवलंय तर घेऊन तर जा नाश्ता. तर म्हटलं नेऊया, आता काय करणार. खायची तर इच्छा नाही, अजिबातच मला खायची इच्छा नाही. कारण भूक काय लागते यार, झोपेच्या टाइमला भूक नाही लागत. झोपेच्या टाइमला म्हणजे झोप येत तर अशी नाहीये, भरपूर अशी येत नाही, पण मला माहिती आहे की झोपणार मी. जर मी कंटिन्यू जर असा बसून राहिलो ना तर मी झोपणार. काम करत राहिलो तर ठीक आहे, एक वेळेस बसून राहिलो ना तर मला असं वाटत होतं की डोळे बंद करावे असं. तर आता सगळ्यात पहिलं काढूया आपल्या गाडीतलं सामान, जे की काल आपण घेऊन आलो होतो आणि काढलंच नव्हतं रात्री. तर आता काढूया म्हटलं, कारण रात्री आपण विसरलो गिरायकाच्या गडबडीत. लागला नाही पाहिजे इकडे बघा, एकदम एजने निघालाय. एक एवढ्या गॅपने बघा, दाखवतो बघा, दिसला. तर हे बघा सामान सगळं असंच आहे भरलेलं. तेल बॉक्स, राईस, ही मीठ बॅग, त्यानंतर हा कॉर्नफ्लॉवर मैदा, सगळं असंच नीटनेटकं आणलेलं मी, एकदम साफसुथरी ठेवायच्यासाठी गाडीत. बरं पिशवी घालून आणलेली, नाही तर काय होणार, गाडीत सगळं कॉर्नफ्लॉवर उडणार, मैदा उडणार म्हणून. करूया का या या करा. तेल एक बॉक्स काढा आणि या करा. तेल घेऊन चला तिकडे आतमध्ये. नाही, राईस आणि कॉर्नफ्लॉवर काढूचा. काढा सगळा थै काढा, आतमध्ये घ्या. बघ्या होय, सगळा बाहेरच घ्या, नंतर बघा देऊचा. तरी हे बघा, बारीक सारीक काही ना काहीतरी अशी माती लागते. जेवढी आपण स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो गाडी ना, तेवढं काही ना काहीतरी होतं जातं. हे बघा इथे बघा, दिसलं उडलंय कसं. फोकस कर भाई. हा, तर आता याला उलटी फूक मारूया. हा भाई, हे बाकी आपलं उरलेलं सामान घेऊन जातोय बघा समोरच्या हॉटेलमध्ये पप्पांजवळ द्यायला. आवश्यक जेवढं सामान होतं ते सगळं घेतलं. आता त्यांचं सामान त्यांना नेऊन पोच करूया, नाही तर बोंब मारणार. तसं पण तिकडनं आणायची, मी सांगायच्या आधीच घेतलंय. म्हणणार काय तर की सांगायच्या आधी सामान घेतलं, बोंबच मारणार माझ्या नावाने. तर भाई वी आर बॅक इन द कार अगेन. कारण आपल्याला यायला लागली भरपूर झोप आणि वाजलेत बरोबर 3:45. यानाला आपण 3:30 वाजताच बोलवलेलं आहे. यानाला 3:30 वाजता घरी जायला, म्हणजे मला घरी पाठवायला. याना घराकडनं झाला 3:30 वाजता. त्याला म्हटलं काय मी जातो घरी, मला अजिबात जमत नाही, काय पण कर आणि हॉटेलवरती. तर तो आपल्या टाईमवरती बरोबर 3:30 वाजता आला त्याला म्हटल्याप्रमाणे. आणि आता आपण घरी जाऊन जेवणार आणि झोपून जाणार आहोत. आय होप की मला 1 तास तरी झोपायला मिळेल. 1 तास झोपलो ना तर मी फुल रिफ्रेश होणार, नाही तर मला रात्री अजिबात ताकद नसणार चालायची पण. आता तर मी बिल करताना पण अशा लकण्या काढत होतो. एवढे माझं म्हणजे समोरच्या सोबत मी काय बोलतोय ना ते पण मला असं आठवत नव्हतं यार. सिरियसली म्हणजे एवढी बॅड कंडिशन होती. मी सकाळी मला वाटतंय ना 7 वाजता उठलोय ना ते माझ्या अंगलट आलाय विषय. आणि रात्री आपण 3:30 वाजता झोपलेलो ना, त्यामुळे खूप 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 आता त्या गोष्टीचा त्रास होतोय मला. आणि असं झालंय ना की काय जेवू नये वगैरे, थंडा प्यायचं मन करतंय, पण मी कंट्रोल करतोय की जास्त थंडा ना पिऊ असं म्हणतोय. बघूया आता. आणि तुम्हाला डोळे बघून तर कळतच असेल की मी झोपलो नाहीये बराच वेळ वगैरे, म्हणजे काय म्हणतात माझी झोप पुरी नाही झाली वगैरे तसं.
तर आता काय करणार, जो था काम वो तो करना था, इसलिए अपने को जगा रहना पडा. आता मस्तपैकी एसी लावलाय, पण डिक्की ओपन आहे गाडीची, ती बघा साईन दाखवते. तर डिक्की ओपन आहे गाडीची, तर ती उतरून पहिला आधी लावलं पाहिजे. ते एक कंटाळा आहे गाडीत ना उतरायचा, म्हणजे कंटाळा आहे. फॉर्च्युनर सारखं ओपन आणि क्लोजचं बटन पाहिजे होतं. मगाशी सामानासाठी डिक्की उघडली आणि तशीच विसरलो आपण. सामान काढलं आणि उघडीच ठेवली अशी. तर त्या विष्णूने आपल्या रोटीवाल्याने येऊन ती डिक्की लावली, पण त्याने ती सुद्धा ना नीट नाही लावली यार. एकदा गाडीत बसला ना की असं आरामात बसून घरी जायला भेटलं पाहिजे. परत उतरा, परत गाडीत चढा. मला तर लय वैताग येतो यार. आपला लंच टाइम आणि बघा जेवण आपलं मस्तपैकी अंड्याची आमटी, इकडे भुर्जी जी सकाळी आपण नाश्त्यासाठी केली होती पण ती आपण खाल्ली नाही, तर ते भुर्जी आणि त्यासोबत बघा कोशिंबीर मस्त आणि भात तर आपल्याला पाहिजे यार. आपण भाताशिवाय राहू शकत नाही. चपाती आपल्याला चालत नाही, कारण दिवसाची आपण चपाती खात नाही, रात्रीची पण चपाती खात नाही, फक्त तंदुरी रोटी असेल तर खातो. तर साधं भोजन उच्च विचार, मस्तपैकी जेवूया आणि जाऊया मतदान करायला. सकाळी गेलो ना, ती आपण तुम्हाला स्टोरी नंतर सांगा का गेलो नाही वगैरे ते, पण आधी आपण जेवूया आणि नंतर जाऊया. तर फायनली आपण तयारी केली आणि चाललोय आता वोट करायला. फायनली माझ्या आयुष्यातलं पहिलं वोट, एनाच्या तर आयुष्यातलं पहिलं वोट, आईच्या आयुष्यातलं 17 वोट नाही 60 वोट असणार. तर आपण आता फायनली एवढ्या वर्षांनंतर वोट का करतोय, कारण आपलं वोटिंग कार्ड आपण काढलं नव्हतं आणि ह्याच वर्षी आपण वोटिंग कार्ड काढलंय. तर वोटिंग कार्ड लास्ट 2 महिन्यापूर्वी आपलं आलंय आणि पहिल्यांदा आपण वोट करतो आहोत, जसं की आपण तुम्हाला सांगितलंय. आणि आता बघूया कोणाला करतोय ते तर आपण तुम्हाला सांगणार नाही आहोत. आपण बघूया हे सगळेजण आपल्या सहमताने करणार आहेत आपल्यासोबत, की कोणाला वेगळ्याला करणार आहेत. ते साले चोर बसलेत बघा, ही पहिली गुंडी बसली आहे चोर बघा सीट धरून, आणि हा पाठी एक दुसरा चोर. कोणाबरोबर मंडळी सोबत बघा मत देऊन आलो आम्ही. दाखव घे मत, दाखव खै मत, खै दिलं शिक्को दाखव. हा बघा, हा माझा शिक्का. मावशी पण भेटली, मावशी पण मत द्यायला तिकडे झालेली. आते, मी, आई, त्यानंतर ॲना आणि पप्पा गेलेलो. तर ते बघा पप्पा आता लगेच शर्ट चेंज करते आणि चाललेत हॉटेलवरती. तर भाई आपण आत्ता सिम्बाला सोडून घातलेलं साखळीपासून, पण तो ना एवढा बेकाबू आहे माहितीये, त्याला ना कोण काबू करू शकत नाही. असा पळत गेला तिकडेपर्यंत, पाटल्या दारात गेला, तिकडे जाऊन तिकडे काय लाकडं चप्पल विप्पल उचलून घेतला, तोंडात घेतला आणि पळत होता इकडे तिकडे. म्हणजे जात कुठे नाही लांब, तो घाबरतो. पण तरी पण भीती की जाईल दुसऱ्या कुत्र्यांजवळ वगैरे. आणि मेन सगळ्यात कोणती भीती, तर ह्या रेड्यांकडे जाईल. तर हे बघा ह्या 2 रेड्यांकडे, ह्यांच्याकडे गेला तर त्याची भाजीपाला करून ठेवणार आहे त्याचा, हे तर नक्की आहे. त्यामुळे आपण त्याला जास्त वेळ सोडलं नाही, 2 मिनिटं फक्त सोडलं. आता हात नुकते धुतलेत मी आणि परत त्याला बांधून घातलं. ह्यांना पण सोडलं पाहिजे यार, उद्या परवा ह्यांना पण साखळीतून काढण्याने सोडून घालणार. पण ह्यांचा काय विषय माहिती आहे, ह्यांना सोडलं ना तर लोक बघणार आणि झाडावर चढणार. सिम्बाला बघितलं तर कोण झाडावर नाही चढणार, उचलून घेणार त्याला खांद्यावरती, म्हणणार चल आमच्या घरी चल असं. हा, तर आता आपण आलोय मस्तपैकी वोटिंग वगैरे करून. फायनली आपलं वोटिंग वगैरे डन झालंय आणि आपण कोणाला वोट केलं ते आपण नाही सांगणार तुम्हाला. वाजणार आहेत 6:30, आत्ता वाजले जस्ट 6. आपण जाणार आहोत हॉटेलवरती 6:30 वाजता. तर आणि मम्मी आणि बहुतेक मला वाटते देवळात जाणार आहेत, कारण आपल्या सातेरीची म्हणजे आपल्या कुलदेवतेची जत्रा आहे. त्यासाठी मम्मी, आत्ते नाही, आत्ते हॉटेलवर जाणार कारण गर्दी असणार आहे. मम्मी, आई, सोहर, काका, काकी यांना पण हॉटेलवरती जाणार. मग हे 4 जण जाणार आहेत, ती सुद्धा काकाची एर्टिगा घेऊन. तर ती जत्रेला जाणार. आपल्याला तर आता ह्यावर्षी पॉसिबल नाही जत्रा, नेक्स्ट टाईम बघू, जेव्हा आपल्याला पॉसिबल असेल तेव्हा तुम्हाला दाखवूया. तर आता आपण फायनली चहा वगैरे पिऊया आणि नंतर मग पळूया आपल्या हॉटेलवरती. तुम्ही वोट केलात की नाही जरा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हे तुमचं कितवं वोट आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा, कारण माझं हे फर्स्ट वोट होतं. आणि घरात मस्तपैकी शांतता पडलेली आहे, कारण सगळीजणं तयारी वगैरे केलेली. ती आता जात आहेत हॉटेलवरती. तर म्हटलं थोडा वेळ बसली आरामात शांत. कधीच शांतता नसते. तरी बघा इकडे सुद्धा शांतता नाही. ते बघा त्यांना सुद्धा शांतता नाही, फोनवरती बोलतो. तरी मी म्हणतोय घरात शांतता कशी आहे. ऐना, तूने किसको वोट डाला, जल्दी बोल, ये एक्सक्लूसिव जाने वाला है. इधर देख, किसको वोट डाला. स्वतःला. ये कौन सा उमेदवार खड़ा था जिसने खुद को खुद वोट डाला. तुझा बॉडीगार्ड कोण होता मग, स्वतः उमेदवार उभा होत असतो. तुला माहिती आहे उमेदवारांना बॉडीगार्ड असतो. तो जे कॅन्डिडेट आहेत ना त्यांना बॉडीगार्ड देतात. देव कोण, कृष्णा आणि सिम्बा. तो आज आलेला, त्यांना ना बॉडीगार्ड आणि हे देतात 2 माणसं बरोबर. मच्छर भिनभिनत आहेत तुझ्या पायाखाली. नाया नाहीये तू.
तुमच्यापैकी बरेच जण म्हणणार काय तर की तुम्ही वोट करायला गेला तर तिथे व्हिडिओ शूट का नाही केला, लांबूनच व्हिडिओ शूट का केला. तर ॲक्च्युली रिझन असं आहे की काहीतरी प्रायव्हसी नावाची गोष्ट असेल असं मला वाटलं, म्हणून मी शूट केलं नाही. बिकॉज इट्स आवर फर्स्ट टाईम, आपल्याला काही माहिती नव्हतं, त्यामुळे आपण शूट केलं नाही तिथे काहीच. आणि कसं आहे, आपल्याला जिथे माहिती नाही तिथे आपण काही करू नये असं मला तरी वाटतं. त्यामुळे आपण काही शूट केलं नाही, फक्त तिथे जाऊन वोट करून पटापट बाहेर आलो. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त एक दाखवलं छोटीशी क्लिप, ती बघितलं तुम्ही असणार. त्याच्यात मी सांगतोय काय तर की आपण वोट करायला आलो आहे वगैरे, ते सगळं काय सांगितलं ते आता मला आठवत नाही, पण सांगतो तुम्हाला. तर त्यासाठीच आपण शूट केलं नाही. तर आता नेक्स्ट इयर बघू, जर असं असेल अलाउड तर आपल्याला पण नेक्स्ट इयर कळेल कुठेतरी. आपण ब्लॉग्स वगैरेमध्ये बघितलं तर आपल्याला कळेलच. आपण यापूर्वी कधी ब्लॉग्समध्ये वगैरे बघितलं नाही कोणाच्या, काहीतरी किंवा कोणतरी इलेक्शनला गेलं तर बाहेर. ॲक्च्युली ती मेन काय माहिती आहे, वोटिंगला गेलात ना तर आपल्याला इलेक्शन कार्ड न्यावं लागतं, ते लागतंच. पण त्यासोबत आपल्याला न्यावं लागतं काय तर त्यासोबत आपल्याला मोबाईल आपला बाहेर ठेवावा लागतो. तर ही गोष्ट मला पहिल्यांदा तिथे बाहेर गेल्यावरती कळाली. मला काय, याला पण पहिल्यांदा कळाली. आम्ही आपले मोबाईल हातातनं घेऊन जात होतो, यानं आपल्या मम्मीची पर्स हातातनं घेऊन जात होता. म्हणतो काय मी घेऊन जातो, म्हणतो काय मी घेतो मम्मी तुझी पर्स आणि मोबाईल हातात. तर त्यांनी सांगितलं का नाही, पर्स आणि मोबाईल तुम्हाला बाहेर ठेवावं लागणार. तर ते सगळं आपण बाहेर ठेवून वगैरे आतमध्ये गेलो होतो. ही एक गोष्ट आपल्याला कळाली. दुसरी गोष्ट, आपल्याला कोणता तरी कोड दिला जातो, नंबर दिले जातात, आपले 3 अंकी नंबर दिला जातो. त्या नंबरला सांगायचं त्यांना, बाबा हा नंबर आहे, सिरियल नंबर असतो आपल्या नावाच्या अलीकडचा. तर तो नंबर सांगितल्यानंतर त्या नावावरती आपल्याला सही करायची त्या नंबरप्रमाणे, आणि तिथे सही करून मग नंतर आपण बटन प्रेस करायला जायचं, असं असतं. हे पहिलं, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतोय की वोटिंग प्रोसेस कसा असतो ते. तर बाकी तिथे गर्दी वगैरे भरपूर होती यार, पण आपली वेगळीच लाईन गेली. कुठे आपण फक्त 5 जणच गेलो आतमध्ये, कसे काय माहिती आहे ना. आपणच 5 जण का गेलो आतमध्ये, म्हणजे ते होते ते कोण होते मग बाजूतनं चालत होते लाईन ती दुसरी. 2 लाईन होते, ए आणि बी वाल्यांची मशीन खराब झाली, ए वाल्यांची बरी होती, ए वाल्यांमध्ये गर्दी नाही. आपण ए वाले होतो की बी वाले होतो, ए वाले म्हणून आपल्याला लगेच भेटलं. हां, तसं तिकडे लाईन भरपूर होती. मला वाटलं का अर्धा पाऊण तास होणार का, लाईन बघून मीच घाबरलेलो. जरा कोण घरात असत तर चहा द्या घे वायच. काय घे ठेवलं, चहा बरोबर बेसनचं लाडू द्या, बरं मस्त लागलो बेसनचं लाडू. डोला देखो मेरा, डोला चेक करो गाइस, डोला चेक करो, है ना बढ़िया मस्कल्स. तर आता चहा पिऊया मस्तपैकी. आळस आलाय अंगात, असं असतं यार, थोडा वेळ भेटला तरी कमी की आळस येतो, लगेच आळस आला. मामा फोन करता, हे फोन उचलून सांगेल. मामा फोन करता. तर आता आपण जात होतो आंघोळीला, एवढ्यात आईला बघितलं कबाट लावताना, तर मला एक वही दिसली. म्हटलं ही वही तर बघितल्यासारखी वाटते. तरी बघा, आपली लहानपणीची हिस्ट्रीची बुक, आय थिंक 9वीतली आहे. हो. तर 9वीतली माझी हिस्ट्रीची बुक बघा, आणि त्यात माझी हँडरायटिंग बघा किती छान आहे ती. मलाच माझी हँडरायटिंग आवडली आहे ना, एकदम जबरदस्त. तर ही अशी माझी हँडरायटिंग होती, आणि मी कोणत्याही प्रकारचं हँडरायटिंग काढू शकतो. हे तर ठीक आहे, चला हे बघा, इथे बघा वेगळं आणि इथे वेगळं, असं मी वेगळ्या प्रकारचं हँडरायटिंग काढू शकतो. तुमच्याजवळ पण असं टॅलेंट असणारच की प्रत्येकाला हँडरायटिंग काढता येतं. तसं मला बऱ्याच प्रकारचं हँडरायटिंग काढता येतं, आणि हे माझं सगळ्यात एकदम रेग्युलरवालं हँडरायटिंग आहे, जे मला आवडतं काढायला. आणि हे जेव्हा मी बोर वगैरे होतो ना, तेव्हा मग कंटाळलो असलो की काहीतरी वेगळं ट्राय करायचं असलं की अशीवाली हँडरायटिंग काढतो. आणि तेव्हा आम्ही ना सिविक्सला ना दुसरा सेक्शन म्हणजे दुसरी बुक घालायचो ना, एकाच बुकला ना हाफ करून, म्हणजे अर्धा सेक्शन ना तो सिविक्सच्या याला वापरायचो बुक, तीच बुक. हिस्ट्रीला काय एवढी बुक लागायची नाही, त्यामुळे अर्धा सेक्शन हा बघा, हा सिविक्सचा सेक्शन बघा. इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स, एकच पान लिहिलंय. असं कसं झालं बाई, अभ्यास केला मी तेव्हा, एकच पान कसं काय लिहिलं. तू फाडलं गे पाना माझ्या वहीतली. तर आईने कबाट लावता होता आईच्या कपाटात भेटलं, आणि मला एकदम असं चक्कच झालं. माझी जुनी बुक 9वीतली, म्हणजे मला वाटतं आणखीन झाला ह्या गोष्टीला, ह्या बुकला ना हँडरायटिंगला वगैरे झाली असणार 10 वर्ष. हो, आता मी कॉलेज पास आउट होऊन झाली 4 वर्ष म्हटल्यावरती नक्कीच या बुकला झाली असणार 10 वर्ष. आता आपण तयारी केली आणि निघालोय आपल्या हॉटेलवरती. आपल्या घरातली गेलीत, म्हणजे काका काकी
आणि आई आणि सोहर्ष आता निघालेत देवळात जायला. म्हणजेच आपली कुलदेवता वेतोऱ्याची सातेरी तिच्याच मंदिरात गेलेत, कारण तिकडे जत्रा आहे आज, तर त्यामुळे आज तिकडे गेलेत सगळे जत्रेला. आणि आते गेली आपल्या हॉटेलवरती, म्हणजे अभिषेक हॉटेलवरती, आणि मम्मी आपल्या हॉटेलवरतीच आहे. म्हणजे आपण लेट जातोय म्हणजे मम्मी ऑब्व्हियसली हॉटेलवरतीच असणार आहे, आणि पप्पा का हॉटेलवरती कायमच असतात. आणि ॲना तर आत्ता गेलाय जस्ट. ॲनाला काय हे नाही, रात्रीचा ॲनाला फ्रीडम नाही, रात्रीचा हॉटेलवरती कंपल्सरी जावंच लागतं. सो आपण झोपायचा बराच प्रयत्न केला, पण थोडा वेळ झोपलो वगैरे, आणि नंतर आता निघालोय. पण झोप काय तशी हवी तशी पुरी झाली नाही. पण 1 तासाची झोप अशी ना भेटली ना, अर्ध्या पाऊण तासाची, 1 पाऊण तास किंवा 1 तासाची झोप अशी भेटली ना की ठीक आहे. त्याने आता मला असं झालंय की कोण जाते बाई, हा, त्याने असं झालंय की मी आता रात्रभर काम करून नंतर झोपू शकतो 1-2 वाजता. तर आजचा दिवस आपला हॉटेलवरच संपला. उद्या आहे संकष्टी नाही, उद्या सुट्टी. संकष्टीची सुट्टी आम्ही पुढे घेतली आहे, संकष्टी नाही कळणार आहे मला, परत एकच गोष्ट आहे. तर संकष्टी सुट्टी आम्ही थोडी लेट केली, पुढे घेतली आहे. आता उद्याच्या 21 तारीखला आपण ही सुट्टी घेतली आहे. सो उद्याचा दिवस आपला मस्तपैकी आरामाचा जाणार आहे. कुठेतरी बाहेर देवळात वगैरे जाणार आहोत आपण, आणि त्यानंतर मग रात्री मस्तपैकी मग आपण टर्फमध्ये क्रिकेट खेळायला जाणार आहोत. तो प्लॅन पुढे बघूया. आता बघूया, आपला प्लॅन एवढाच आहे की उद्या कुठेतरी देवळात वगैरे जायचं, तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच. सो फायनली आजचा दिवस असा होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.